एक्झरसाइज 3.1 झाल्यानंतर एक्झरसाइज 3.2 साठी आता महत्त्वाचा टॉपिक चालू झालेला आहे आपल्या इंटिग्रेशनचा, ज्यामध्ये 3 स्टेप पाहायच्या, मेथड पाहायच्या. ते पहिली स्टेप आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, नंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, नंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड इथं दिलेला कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपल्याला इझी होणार आहे बाय युझिंग दिस मेथड, सबस्टिट्यूशन मेथड. तर सगळ्यात अगोदर या मेथडमध्ये आपल्याला दिलेल्या फंक्शनमध्ये काय सबस्टिट्यूट करायचं आहे ते पाहायचं आहे. मग ते सबस्टिट्यूशन जे आहे ते सबस्टिट्यूट करून त्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि ते डिफरन्शिएट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू दिलेल्या क्वेश्चनमध्ये ॲडजस्ट होईल आणि ॲडजस्ट झालेल्या व्हॅल्यूला व्यवस्थित इंटिग्रेट करायचा आहे. तोच इथं टॉपिक यूज करायचा आपल्याला. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे कोरोलरीज दिलेले आहे, काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज दिलेले जे अगोदर आपल्याला माहिती नव्हते इंटिग्रेशनचे. जसे इंटिग्रेशन ऑफ tan x लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी राहणार आहे ऑलवेज. तर हे लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचे तुम्हाला. पहिली कोरोलरी आहे किंवा पहिला इंटिग्रेशनचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधला फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात घ्यायचा. तुमचं साईन कॉस हे तर तुम्हाला माहिती होते, परंतु हा माहीत नव्हता, म्हणून हे 4 आहेत ते 4 व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तसंच इंटिग्रेशन सेक एक्स इंटू डी एक्स आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी हे येणार आहे. कोसेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 प्लस येणार आहे आणि एक आहे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सिक, म्हणजे 2 फॉर्म्युले त्याच्यासाठी येणार आहे. तसंच सेक एक्ससाठी सुद्धा 2 फॉर्म्युले लॉग ऑफ मॉड ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस पाय बाय 4 प्लस सी, असे 2 फॉर्म्युले यामध्ये आपल्याला मिळणार आहे. ते फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून घ्यायचे आहे, ज्याचा यूज आपल्याला आपल्या एक्झरसाइजमध्ये करायचा आहे. त्याचा हा एक फॉर्म्युला दिलेला आहे, ते याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. आणि हा कोसेक एक्स इंटू डी एक्सचा सुद्धा दिलेला आहे, त्याचे 2 फॉर्म्युले कसे आलेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, ते तुम्ही ॲज अ ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता. एक्झरसाइज 3.2 मध्ये 2 क्वेश्चन आहेत. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये टोटल 25 क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल 17 क्वेश्चन आहे. तर या पार्टमध्ये आपण यातले 11 क्वेश्चन करणार आहोत आणि उरलेले पार्ट 2 मध्ये करणार आहोत. आणि क्वेश्चन नंबर 2 साठी एक स्पेशल पार्ट, म्हणजे 3 पार्टमध्ये हे एक्झरसाइज आपण सॉल्व्ह करणार आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. पार्ट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मधले 11 क्वेश्चन आपण यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर सगळ्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचं आहे. सबस्टिट्यूट केल्यावर त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे आणि सॉल्व्ह करून त्याचा आन्सर सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. या सबस्टिट्यूशन मेथडसाठी यूज होणाऱ्या ज्या कोरोलरी आहे त्या 4 कोरोलरी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोरोलरीचा यूज आपण हे क्वेश्चन सोडवताना करणार आहोत. सरळ कोरोलरीचा यूज करून सुद्धा आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जसं इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स इंटू डी एक्स जर असेल तर त्या ठिकाणी काय करू शकतो, इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे दिलेल्या फंक्शन डिवाइडमध्ये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये आहे तर सरळ त्याचा कोरोलरी यूज सॉल्व्ह करू शकतो. तसंच इंटिग्रेशनमध्ये जर फंक्शन अंडररूटमध्ये आहे, डिवाइडला आहे आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचं सरळ इंटिग्रेशन टू अंडररूट एफ ऑफ एक्स प्लस सी होतो. एक्झरसाइज 3.2a जी आपली पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड इंटिग्रेशनची ते पाहत आहोत. त्यामध्ये आपण फॉर्म्युले पण पाहिलेले आहेत, त्याचे कोरोलरी पाहिलेले आहे आणि त्यानंतर कोरोलरीचा यूज करून काही फॉर्म्युले जसं साईनचा, कॉसचा, टॅनचा आणि कॉटचा आपल्याला साईन कॉसचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती होता. यांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती, यांचं इंटिग्रेशन माहिती नव्हतं, डेरिव्हेटिव्ह माहिती होता, याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. तर हे 4 महत्त्वाचे आहे. यांचा इंटिग्रेशन लक्षात ठेवायचं. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि कोसेक एक्सचं लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. यांचा यूज करायचा, म्हणून हे 4चे 4 व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता आपला जो एक्झरसाइज 3.a आहे त्यातला क्वेश्चन नंबर 1 मधले टोटल 25 क्वेश्चन आहेत. या पार्टमध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि सबस्टिट्यूशन मेथड व्यवस्थित समजून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण या अगोदर पाहिलेल्या कोरोलरी आणि या 4 फॉर्म्युल्यांचा सुद्धा यूज करणार आहोत. म्हणून हे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा. याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही. तर सगळ्यात अगोदर जो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 मधला 1, त्याला लेट आय कन्सिडर करायचं. इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स रेज टू दी पॉवर ऑफ एन अपॉन एक्स इंटू डी एक्स. त्यानंतर इथं काय करायचं, जी दिलेली व्हॅल्यू आहे तिथं सबस्टिट्यूट कोणती व्हॅल्यू होते ती चेक करायचं. तर त्यासाठी बघा स्टेप कशा फॉलो करायला लागते. पुट टी इज इक्वल्स टू लॉग एक्स. इथं टीला लॉग एक्स सोबत पुट करूया, याला डिफरन्शिएट करूया. हे स्टेप इथं महत्त्वाचे आहे सबस्टिट्यूशन मेथडमध्ये. डिफरन्शिएट जर केला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डिफरन्सिएशन आपल्याला माहिती आहे, डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. हा डी एक्स इकडे डिवाइडला, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय, म्हणजे डी टीची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. तर आता ह्याच व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायच्या आपल्या इंटिग्रेशनमध्ये. जर त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आय इज इक्वल्स टू लॉग एक्सच्या ठिकाणी आपण टी पुट करणार आहोत यानुसार, तर टी रेज टू दी पॉवर ऑफ एन
आणि याला जर लिहिलं, याला असं जर लिहिलं लॉग एक्स रेज टू दी पॉवर ऑफ एन इंटू 1/x इंटू dx, तर इथं सबस्टिट्यूट करू आपण की टी रेज टू दी पॉवर ऑफ एन आणि 1/x dx ची व्हॅल्यू इथं काय आहे dt, तर इंटू dt. याला जर इंटिग्रेट केलं तर फॉर्म्युला इंटिग्रेशनचा टी रेज टू दी पॉवर ऑफ n+1 अपॉन n+1 प्लस सी. टीची व्हॅल्यू जी आपण पुट केली होती पुन्हा ठेवायची, लॉग ऑफ एक्स रेज टू दी पॉवर ऑफ n+1 अपॉन n+1 प्लस सी. म्हणजे एवढ्या स्टेप फॉलो करून आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड सॉल्व्ह करायची आहे. सगळ्यात अगोदर त्यातलं काय सबस्टिट्यूट केलं जाते ते पाहणे आणि ते पाहिल्यानंतर त्याला व्यवस्थित सबस्टिट्यूट करणे, हे ज्याला कळलं आणि हे जर समजलं तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड काही डिफिकल्ट जाणार नाही. तर आपण प्रॅक्टिस पण करणार आहोत त्याची आणि सबस्टिट्यूशन मेथड पण पाहणार आहोत. क्वेश्चन पाहिल्याबरोबर आपल्याला त्याचं सबस्टिट्यूशन समजलं पाहिजे. सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याला आय कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 3/2 अपॉन मध्ये √1 - x² इंटू dx. तर इथं काय सबस्टिट्यूट करायचं ते एक पाहायचं. तर सबस्टिट्यूट करत असताना साइन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे की 1/√1 - x² राहते. तर त्यानुसार इथं काय करणार आहोत, तर पुट टी इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर डिफरन्शिएट केला आपण तर dt अपॉन dx ची व्हॅल्यू डिफरन्शिएशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 1/√1 - x². dt अपॉन dx ची व्हॅल्यू. यावरून dt ची व्हॅल्यू जर काढायची असले dx इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे dx अपॉन √1 - x². आता इंटिग्रेशन मध्ये ह्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. आपलं इंटिग्रेशन काय आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, याला काय लिहितो, साइन इनवर्स ऑफ एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 3/2 इंटू dx अपॉन √1 - x², या फॉर्मॅटमध्ये लिहितो. आता याची व्हॅल्यू पुट करायची आपण जे घेतली, साइन इनवर्स ऑफ एक्सला टी म्हटलं, टी रेज टू दी पॉवर ऑफ 3/2 आणि याची व्हॅल्यू काय आहे dt. इंटिग्रेट जर केलं तर तोच फॉर्म्युला एक्स रेज टू दी पॉवर ऑफ एनचा, तर टी रेज टू दी पॉवर ऑफ n+1 अपॉन n+1 प्लस सी. तर टी रेज टू दी पॉवर ऑफ 3/2 + 1 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन साईडला आवडणारी स्टेप, 2 न मल्टिप्लाय केलं 2 × 2 अपॉन 2 म्हणजे 5/2 येईल, 5/2 अपॉन 5/2 प्लस सी. तर हे 5/2 काय होईल, 2/5 रेज टू दी पॉवर ऑफ टी रेज टू दी पॉवर ऑफ 5/2 प्लस सी आयची व्हॅल्यू. आणि टीची व्हॅल्यू काय पुन्हा सबस्टिट्यूट करायची, इथं रिसबस्टिट्यूट करायची, रिपोर्ट करायची, ती आहे साइन इनवर्स ऑफ एक्स. तर 2/5 साइन इनवर्स ऑफ एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 5/2 प्लस सी. हे झाले आपल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू. सबस्टिट्यूट काय करायचं ते क्वेश्चन पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे, डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे सबस्टिट्यूशन मेथड. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. याला सॉल्व्ह करत असताना सुद्धा अगोदर इंटिग्रेशन कन्सिडर करायचं 1 + x अपॉन x इंटू साइन ऑफ x प्लस लॉग x इंटू dx. आता इथं थोडी ॲडजस्टमेंट करूया. ती ॲडजस्टमेंट म्हणजे कशी, 1 + x अपॉन मध्ये x लिहून घेऊया आणि उरलेली टर्म इंटू 1 अपॉन साइन ऑफ x प्लस लॉग x इंटू dx. आता इथं सबस्टिट्यूट करत असताना काय पुट करूया, पुट t इज इक्वल्स टू साइन ऑफ x प्लस लॉग x, किंवा फक्त x प्लस लॉग x ला आपण काय पुट करणार आहोत, x प्लस लॉग x ला पुट करा t. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. याला जर डिफरन्शिएट केला तर dt अपॉन dx ची व्हॅल्यू, एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन x. इथं डिनॉमिनेटर जर सेम करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 1 अपॉन मध्ये x, dt अपॉन dx ची व्हॅल्यू. इथून आपल्याला dt ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर dx इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजेच काय होईल बघा, dt इज इक्वल्स टू x प्लस 1 अपॉन मध्ये x इंटू dx. यालाच लिहू शकतो आपण 1 + x अपॉन मध्ये x इंटू dx. आता हीच व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आपल्या दिलेल्या फंक्शनमध्ये. तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, याची व्हॅल्यू जी आहे ते काय आहे dt आणि 1 अपॉन साइन टी व्हॅल्यू आपण लिहू, 1 अपॉन साइन टी, कारण की त्याची व्हॅल्यू आपण x प्लस लॉग x ची टी केली आणि इंटू dt. 1 अपॉन साइन कोसेक असतो तो कोसेक टी इंटू dt. कोसेकचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, लॉग ऑफ, मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या, लॉग ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. टीची व्हॅल्यू पुन्हा पुट करूया, लॉग ऑफ कोसेक टीची व्हॅल्यू आहे x प्लस लॉग x मायनस कॉट ऑफ x प्लस लॉग x प्लस सी. ही झाली आपली आयची व्हॅल्यू. अशा प्रकारे इंटिग्रेट करतात, सबस्टिट्यूशन मेथड सॉल्व्ह करतात. डिफिकल्ट नाही आहे, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे.
फोर्थ नंबरचा सॉल्व करायचा. याला सॉल्व करत असताना लेट आय कन्सिडर करू आपल्या दिलेल्या इंटिग्रेशनला एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स कन्सिडर करूया. नेक्स्ट स्टेपमध्ये इथं सबस्टिट्यूट काय करायचं, तर डिवाइडमधली टर्म मॅक्झिमम वेळा आपण सबस्टिट्यूट करत असतो जी डिनॉमिनेटरमध्ये असते. तर डिनॉमिनेटरमधली टर्म आपण इथं सबस्टिट्यूट करूया. पुट टी इज इक्वल्स टू टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर. याचं जर डिफरन्सिएशन केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डी टी अपॉन डी एक्स. टॅन क्यूब एक्सचं डिफरन्सिएशन इथं आपण टॅन स्क्वेअर जर म्हटलं त्याला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळते. त्याला असं लिहू आपण इथं आपण सबस्टिट्यूट करणार आहोत टीची व्हॅल्यू टॅन एक्स स्क्वेअर. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय मिळते, डी टी अपॉन डी एक्सची व्हॅल्यू. आता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, एक्सची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे, अगेन डिफरन्सिएशन ऑफ एक्स स्क्वेअर. तर आपल्याला काय मिळतो, सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 2x म्हणजे 2x सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी टी अपॉन डी एक्सची व्हॅल्यू. यावरून डी टीची जर व्हॅल्यू काढतो म्हटलं आपण तर डी टीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, ह्या डी एक्स इथं डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय आणि 2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड म्हणजे डी टीची व्हॅल्यू डी टी बाय 2 इज इक्वल्स टू एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता आपलं इंटिग्रेशन घेऊ, त्यामध्ये 1 अपॉन जे पुट करायचं ते पुट करू, टीची व्हॅल्यू पुट करूया. तर आणि एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी एक्सची व्हॅल्यू आहे डी टी, तर ते डी टी 1 अपॉनमध्ये अंडर रूट याची व्हॅल्यू काय आहे टी क्यूब. सरळ सरळ टी क्यूब येईल कारण की टॅन एक्स स्क्वेअर तर याचा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर आणि हे डी टी बाय 2 1/2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी क्यूबचा पॉवर 1/3 सॉरी 1/2 इंटू डी टी 1/2 इंटिग्रेशन ऑफ याला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन किंवा सरळ सरळ ए रेस टू दी पॉवर ऑफ एम रेस टू दी पॉवर ऑफ एन असेल तर ए रेस टू दी पॉवर ऑफ एम प्लस एन होते तर 3 इंटू 1/2 तर किंवा 3 असं करू शकतो किंवा एम एन करू शकतो त्याला एम एन म्हणजे 3/2 सरळ सरळ लिहू शकतो आणि ते डिवाइडमधून न्यूमरेटरमध्ये तर टी रेस टू दी पॉवर ऑफ -3/2 इंटू डी टी. तर 1/2 फॉर्म्युला काय आहे, सरळ सरळ एक्स रेस टू दी पॉवर एनचा टी रेस टू दी पॉवर ऑफ एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. तर हे 1/2 मायनस जर घेतलं तर त्याची व्हॅल्यू येईल -1/2 तर टी रेस टू दी पॉवर ऑफ -1/2 अपॉन मध्ये -1/2 प्लस सी. डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 1/2 हा जो खालचा डिवाइड बदला -1/2 वरती जर केला तर -2 अपॉन 1 इंटू टी रेस टू पॉवर ऑफ -1/2 प्लस सी. 2 गेट कॅन्सल मायनस टीची व्हॅल्यू पुट करूया टॅन एक्स स्क्वेअर रेस टू दी पॉवर ऑफ -1/2 प्लस सी आयची व्हॅल्यू. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 5th नंबरमध्ये लेट आय कन्सिडर करू दिलेल्या इंटिग्रेशनला ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x अपॉनमध्ये ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x प्लस 1 इंटू डी एक्स. आता इथं डिनॉमिनेटरमधली टर्म सबस्टिट्यूट करूया. पुट टी इज इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x प्लस 1. याचं जर डिफरन्सिएशन केलं आपल्याला अगोदर या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये डिफरन्सिएशन करावं लागते तर डी टी अपॉन डी एक्सची व्हॅल्यू मिळते. तर ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x डिफरन्सिएशन ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x आणि 1चं डिफरन्सिएशन 0. इथून डी टीची व्हॅल्यू ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x प्लस इंटू डी एक्स. ही व्हॅल्यू आता पुट करायची इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रेशनमध्ये काय लिहू शकतो आपण ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x इंटू डी एक्सची व्हॅल्यू डी टी. तर हे डी टी 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर ऑफ टी प्लस 1 याला पूर्ण याला टी लिहू शकतो आपण कारण की पूर्ण व्हॅल्यू आपण तिथं टी पुट केलेली आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू 1 अपॉन टी जर असेल तर त्याचं डिफरन्सिएशन लॉग होतो तर लॉग टी प्लस सी. लॉगची टीची व्हॅल्यू पुट करा लॉग ऑफ मॉड ऑफ ई रेस टू दी पॉवर ऑफ 3x प्लस 1 प्लस सी. अशा प्रकारे इझियर वेनं सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. 6 नंबरचा क्वेश्चन आहे तर सगळ्यात अगोदरची स्टेप आय कन्सिडर करायचं इंटिग्रेशनला एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि ए रेस टू दी पॉवर ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर इथं काय सबस्टिट्यूट करायचं ते महत्वाची टर्म आहे इंटू डी एक्स. सबस्टिट्यूट काय करू जे
पॉवरमधली टर्म आहे ते सबस्टिट्यूट करून पाहू. एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह एक्स तर आपल्याला काय मिळतो, dt अपॉन dx ची व्हॅल्यू, एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता 1 प्लस 1 2 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 dt अपॉन dx ची व्हॅल्यू. इथून dt ची व्हॅल्यू आपण काय काढू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. आता इंटिग्रेशन घेऊया, ह्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करूया. इंटिग्रेशन ऑफ याची पूर्ण व्हॅल्यू काय आहे, याची पूर्ण व्हॅल्यू आहे dt. एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx ची व्हॅल्यू आहे dt आणि a चा पॉवर याला आपण पुट काय केलं ती a पॉवर t इंटू dt. आता a पॉवर t आपल्याला a पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन माहिती आहे, a पॉवर x इंटू लॉग a आहे. तसंच याचं इंटिग्रेशन काय होतं, इंटिग्रेशन a पॉवर x अपॉन लॉग a प्लस c होतं. तर तोच आपण इथं करणार आहोत. तर इंटिग्रेशन येईल याचं a पॉवर t अपॉन लॉग t प्लस c. t ची व्हॅल्यू पुट करा, a पॉवर t ची व्हॅल्यू x प्लस टॅन इनवर्स ऑफ x अपॉन मध्ये लॉग x प्लस टॅन इनवर्स ऑफ x प्लस c. या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन होतो सॉल्व इझियर वेनी. जास्त काही नाही, फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन समजलं पाहिजे आणि डिफरन्शिएशनचा टॉपिक सुद्धा क्लिअर पाहिजे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. याला सॉल्व करत असताना आय कन्सिडर करूया. इंटिग्रेट ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स लॉग ऑफ साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स अपॉन मध्ये टॅन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू डी एक्स. 1 अपॉन टॅनला आपण कॉट लिहू शकतो, म्हणजेच काय लिहू, ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स लॉग ऑफ साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू कॉट एक्स. कॉट एक्स आहे, ई टू दी पॉवर ऑफ एक्स आहे, तर ई टू दी पॉवर ऑफ एक्स लिहू. आता इथं सबस्टिट्यूट काय करायचं तो महत्वाचा पार्ट आहे. तर इथं सबस्टिट्यूट करू आपण ह्या टोटल टर्मला. पुट t इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. याला t कन्सिडर केलं, याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. याला जर डिफरन्शिएट केलं तर dt अपॉन dx ची व्हॅल्यू डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स, परंतु एक्स ची व्हॅल्यू काय आहे, साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स आहे. अगेन डिफरन्शिएशन ऑफ साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स म्हणजे dt अपॉन dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1 अपॉन साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू कॉस ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. अगेन डिफरन्शिएशन ऑफ ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स, ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स हेच कॉस अपॉन साइन कॉट ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. dt अपॉन dx ची व्हॅल्यू, इथून dt आपण काढलं कॉट ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू dx. तर ही व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये पुट करायची आहे, ज्या ज्या आपण फाइंड आउट केल्या. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू कॉट ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे आणि इंटू dx ची व्हॅल्यू काय dt आणि याची व्हॅल्यू काय पुट केली आहे t. हे t इंटू dt सरळ सरळ. याचं डिफरन्शिएशन t रेज टू दी पॉवर ऑफ 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस c. तर t स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. t ची व्हॅल्यू पुन्हा पुट करू, लॉग ऑफ साइन ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स चा स्क्वेअर अपॉन मध्ये 2. म्हणजे बघा किती कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन किती इझी होऊन जातो सबस्टिट्यूट जर केलं तर. म्हणजे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स इझी करण्यासाठी सबस्टिट्यूशन मेथडचा यूज केला जातो. सबस्टिट्यूशन काय करायचं, ज्याचं डिफरन्शिएशन आपल्याला दिलेलं असेल त्या क्वेश्चनमध्ये त्याला सबस्टिट्यूट करायचं, नाहीतर तिथे ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकतो आपण. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याला सुद्धा आय कन्सिडर करू. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x प्लस 1 अपॉन मध्ये ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x मायनस 1 इंटू dx. आता इथं थोडी ऍडजस्टमेंट करावं लागते जेणेकरून आपल्याला क्वेश्चन समजला पाहिजे. ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x प्लस 1 अपॉन मध्ये ई रेज टू दी पॉवर ऑफ x आणि ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x मायनस 1 अपॉन मध्ये ई रेज टू दी पॉवर ऑफ x इंटू dx. ई रेज टू दी पॉवर ऑफ x ना डिवाइड करावा लागतो. जर आपण डिवाइड केलं तर याला डिवाइड होईल आणि यालाही डिवाइड होईल. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x अपॉन ई रेज टू दी पॉवर ऑफ x प्लस 1 अपॉन ई रेज टू दी पॉवर ऑफ x. खाली ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x अपॉन ई रेज टू दी पॉवर ऑफ x मायनस 1 अपॉन ई रेज टू दी पॉवर ऑफ x. आता डिवाइड जर केलं तर काय होईल, इंटिग्रेशन वरते जर केलं तर काय होतं, इन्व्हर्ट होतो. ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x इंटू ई रेज टू दी पॉवर ऑफ मायनस एक्स मायनस ई रेज टू प्लस ई रेज टू दी पॉवर ऑफ मायनस एक्स. इथं अपॉन मध्ये ई रेज टू दी पॉवर ऑफ एक्स आहेच, किंवा तसंच लिहून घेऊ त्याला इन्व्हर्ट केल्यानंतर. ई रेज टू दी पॉवर ऑफ 2x
इंटू ए रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स मायनस ई रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स. तर ए रेस टू दी पॉवर ऑफ एम इंटू ए रेस टू पॉवर ऑफ एन असेल तर ए रेस टू दी पॉवर ऑफ एम प्लस एन होतो. तर 2x मायनस एक्स म्हणजे एक्स ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स प्लस ई रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स अपॉन मध्ये ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मायनस ई रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स आयची व्हॅल्यू. आता इथं पुट करायचं इंटू डी एक्स लिहायचं राहिला. आता पुट करायचं ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू टी. याला टी पुट करायचं आणि डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित मिळतो. जर त्याचं डिफरन्शिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस एक्स आणि मायनस एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह केलं तर -1 म्हणजेच ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मायनस मायनस प्लस ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस एक्स dt अपॉन डी एक्सची व्हॅल्यू. यावरून डीटीची व्हॅल्यू ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स प्लस ई रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स इंटू डी एक्स ही व्हॅल्यू पुट करायची. ही व्हॅल्यू पुट करून आता तिथं सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूट केल्यानंतर इझियर वेनं आपल्याला इंटिग्रेशन मिळते. तर इंटिग्रेशनमध्ये याची व्हॅल्यू तर पूर्ण dt झाली. खालच्यासाठी आपण टी पुट केलेला आहे तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी इंटू dt. तर 1 अपॉन टी म्हणजेच लॉग असतो लॉग टी प्लस सी. टीची व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट करा जे आपण कन्सिडर केली होती ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मायनस ई रेस टू पॉवर ऑफ मायनस एक्स प्लस सी. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व एकदम इझियर वेनी. याला लिहित असताना सगळ्यात अगोदर 9 नंबरच्या क्वेश्चनला इंटिग्रेट करून घ्यायचं. साइन पॉवर 4x इंटू कॉस क्यूब एक्स इंटू डी एक्स. आता कॉस क्यूबला आपण लिहू शकतो साइन पॉवर 4x इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. कॉस स्क्वेअरला आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन पॉवर 4x इंटू कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. आता इथं सबस्टिट्यूट काय करू आपण पुट टी इज इक्वल्स टू साइन थिटा किंवा साइन एक्स. डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डी टी अपॉन डी एक्सची व्हॅल्यू कॉस एक्स आणि डी टीची व्हॅल्यू कॉस एक्स इंटू डी एक्स. हेच आता रिसबस्टिट्यूट करू दिलेल्या क्वेश्चनमध्ये. तर आयची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ साईनच्या ठिकाणी टी पॉवर 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. याची व्हॅल्यू डी टी आहे. आय इज इक्वल्स टू याला सिम्प्लिफाय करू. टी स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू टी रेस टू दी पॉवर ऑफ 4 इंटू टी स्क्वेअर इंटू डी टी. आय इज इक्वल्स टू टी पॉवर 4 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ टी पॉवर 6 इंटू डी टी. या फॉर्मॅटमध्ये होईल ते. आता आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय होतं टी रेस टू दी पॉवर ऑफ एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 मायनस टी रेस टू दी पॉवर ऑफ एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. टीची व्हॅल्यू पुन्हा पुट करू शकतो टी पॉवर 5 अपॉन 5 मायनस टी पॉवर 7 अपॉन 7 प्लस सी. टीची व्हॅल्यू पुट करा साइन एक्सचा पॉवर 5 अपॉन 5 मायनस साइन एक्सचा पॉवर 7 अपॉन 7 प्लस सी. जर इथं जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगितलं असेल तर सिम्प्लिफाय करायचं अदरवाईज असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त सबस्टिट्यूट काय करायचं ते कळलं पाहिजे. बाकी क्वेश्चनमध्ये डिफिकल्टी येत नाही. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 नंबर क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना सेम प्रोसिजर. अगोदर आय कन्सिडर करायचा 5x टू द पॉवर मायनस 11 इंटू डी एक्स. याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण कसं तर हा मायनस जो आहे त्याला x टू द पॉवर 11 लिहू शकतो म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये नेला तर क्रॉस मल्टिप्लाय करा काय मिळेल 1 अपॉन 4x इंटू x टू द पॉवर 11 प्लस 5 अपॉन x टू द पॉवर ऑफ 11 इंटू डी एक्स. हे टर्म इथं डिवाइड आहे वरती जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर ऑफ 11 अपॉन 4x टू द पॉवर ऑफ 12 प्लस 5 इंटू डी एक्स. आता इथं x टू द पॉवर ऑफ जे व्हॅल्यू आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करू शकतो. त्याला सबस्टिट्यूट करूया तर पुट t इज इक्वल्स टू x टू द पॉवर ऑफ 12. तर याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर आपल्याला काय मिळतो dt अपॉन डी एक्सची व्हॅल्यू 12 इंटू एक्स रेस टू दी पॉवर ऑफ किंवा t इज इक्वल्स टू जर फक्त x जरी पुट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर 12 इंटू एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 11 dt ची व्हॅल्यू 12 इंटू एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 11
इंटू डी एक्स. 12 इथं डिवाइड राहील, dt अपॉन 12 इज इक्वल्स टू एक्स रेस टू पॉवर 11 इंटू डी एक्स. ही व्हॅल्यू पुट करू इंटिग्रेशनमध्ये. तर एक्स रेस टू दी पॉवर 11च्या ऐवजी dt अपॉन 12 आणि 1 अपॉन 4t प्लस 5 इंटू dt अपॉन 12. इथून 1 अपॉन 12 कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4t प्लस 5 इंटू dt. तर याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं, कोरोलरीचा यूज करू आपण. कोरोलरीचा यूज जर केला तर याचं इंटिग्रेशन 1 अपॉन 12, 4 जर कॉमन काढला 4 टू जा 12, 4 जा 48 आणि याचं होईल इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ 4t प्लस 5. तर 4t मध्ये जी आपण व्हॅल्यू घेतली होती ती व्हॅल्यू पुट करायची एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 12 प्लस c, हे येईल त्याचं इंटिग्रेशन. याला सेम कोरोलरीचा यूज करून सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो इंटिग्रेशनमध्ये. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 11. यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 10 इज इक्वल्स टू टी. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dt अपॉन dx ची व्हॅल्यू 10 कॉन्स्टंट बाहेर, एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 10 मायनस 1 म्हणजे 9. dt ची व्हॅल्यू 10 एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 9 इंटू dx. पुट करूया इथं i इज इक्वल्स टू इंटिग्रेशनमध्ये काय येईल, सेक स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय आहे, आपण काय पुट केलेली आहे, सॉरी इथं पुन्हा सबस्टिट्यूट करावं लागेल. dt हा 10 इकडे डिवाइडला होईल म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 9 इंटू dxच मिळेल आपल्याला. तर आपण त्यानुसारच आय मध्ये चेंजेस करू. सेक रेस एक्स रेस टू दी पॉवर ऑफ n, सॉरी एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 9 इंटू dx ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे dt अपॉन 10 आणि एक्सच्या ठिकाणी पुट करणार आहोत t, एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 10च्या ठिकाणी सेक स्क्वेअर t इंटू dt अपॉन 10. तर 10 1 अपॉन 10 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर t इंटू dt. आता सेक स्क्वेअर t, टॅनचं डिफरन्सिएशन सेक स्क्वेअर थिटा होतं, सेक स्क्वेअर एस होतं, तर सेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन टॅन राहणार आहे. तर इथं टॅन लिहू सरळ सरळ आपण त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आहोत, टॅन. तर आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 10 इंटू टॅन टी प्लस सी. जर टीची व्हॅल्यू जी आपण घेतली होती ते टॅन एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 10 प्लस सी. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह होईल एकदम इझियर वेनी. आता तुमचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत बाकीचे ते पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत याच्या. हा झाला पार्ट 1. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा.